सर आमचं मॅथमॅटिक्स खूप वीक आहे, सर आम्हाला मॅथमॅटिक्सची खूप भीती वाटते, सर आमचं मॅथमॅटिक्स तर परफेक्ट आहे, पण आणखी परफेक्ट होण्यासाठी काय करायला पाहिजे? तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी विनायक फुके 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन येतोय आरंभ सिरीज. ह्या सिरीजमध्ये 10वीचं संपूर्ण मॅथमॅटिक्स, ज्यामध्ये 2 पार्ट आहे, अल्जेब्रा आणि जॉमेट्री, हे दोन्ही पार्ट आपण एकदम डिटेलमध्ये कव्हर करणार आहे. मग सर या सिरीजची रूपरेषा काय असणार आहे? तर सुरुवातीला आपण सर्व चॅप्टरचे प्रॅक्टिस सेट म्हणजे एक्सरसाइज कव्हर करू आणि त्यानंतर मग आपण सॉल्व एक्झाम्पल आणि प्रॉब्लेम सेट कंप्लीट करू. आता एक टीचर म्हणून माझं कर्तव्य असणार आहे की चॅप्टर कितीही डिफिकल्ट असू द्या, तो चॅप्टर मी तुम्हाला सिंपल करून सांगणार. आणि एक स्टुडंट म्हणून तुमचं कर्तव्य असणार आहे की तुम्हाला पूर्ण लेक्चर 100% कॉन्सन्ट्रेशननी बघायचं आहे. आणि लेक्चर संपल्यानंतर लेक्चरमध्ये घेतलेले सर्व क्वेश्चन्स तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करून बघायचे. आणि जर तुम्ही ही पूर्ण सिरीज फॉलो केली तर मी खात्री देतो बघा की मॅथमॅटिक्स हा तुमचा एक फेवरेट सब्जेक्ट राहील. मग वेळ वाया न घालवता आपण या आरंभ सिरीजचा शुभारंभ करू जॉमेट्रीच्या फर्स्ट टॉपिक पासून, सिमिलॅरिटी. तर टॉपिकमध्ये सुरुवातीला तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगलचा एक बेसिक फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. तर फॉर्म्युला आहे बघा 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तर या फॉर्म्युल्यामध्ये एक महत्वाचा की पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की ट्रायंगलमध्ये हाईट नेहमी बेसला परपेंडिक्युलर असणार. मी इथे लिहितो, हाईट ऑफ अ ट्रायंगल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बेस. आणि हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही या तिन्ही एक्झाम्पलमध्ये ट्रायंगलचा एरिया सांगा. आता तिन्ही पण एक्झाम्पलमध्ये ना मी सेम ट्रायंगल ठेवलाय, मी फक्त बेस चेंज करत जाणार. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये एरिया फाइंड करण्यासाठी आपण बीसी ला बेस कन्सिडर करणार. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण एसी बेस कन्सिडर करणार आणि थर्ड एक्झाम्पलमध्ये आपण एबी बेस कन्सिडर करणार. आता फर्स्ट एक्झाम्पलकडे या आणि मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. ट्रायंगल एबीसी मध्ये जर बेस बीसी असेल तर हाईट कोण असणार? एबी असणार की एसी असणार? याचा आन्सर आहे दोन्हीही नाही. कारण ट्रायंगलची हाईट नेहमी बेसला परपेंडिक्युलर असणार आणि इथे एबी आणि एसी हे दोन्ही सुद्धा बीसी ला परपेंडिक्युलर नाही. मग सर हाईटसाठी काय करावं लागेल? इथं आपल्याला एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करायचंय. कन्स्ट्रक्शन काय असणार समजून घ्या. जो बेस बीसी आहे याचा अपोजिट व्हर्टेक्स कुठला आहे? ए. इथून तुम्ही ड्रॉ करा परपेंडिक्युलर. इथून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आणि हा जो परपेंडिक्युलर आहे मी इथे डी पॉइंट घेतो. तर हा एडीज आपल्यासाठी असणार हाईट. आता बघा ट्रायंगलचा बेस काय? बीसी आणि बेसला परपेंडिक्युलर हाईट काय? एडी. मग सिमिलर टाइप मध्ये सेकंड एक्झाम्पल बघा. ट्रायंगलचा बेस आपण एसी घेतलाय, याचा अपोजिट व्हर्टेक्स कुठला आहे? बी. इथून तुम्ही ड्रॉ करा परपेंडिक्युलर. व्हर्टेक्स बी पासून आपण ड्रॉ करणार परपेंडिक्युलर आणि हा जो परपेंडिक्युलर आहे याला मी ई नाव देतो. मग सेकंड एक्झाम्पल मध्ये ट्रायंगलचा बेस एसी असणार आणि बेसला परपेंडिक्युलर हाईट बीई असणार. आता थर्ड एक्झाम्पलकडे या. बेस कुठला घेतला आपण? एबी. याचा अपोजिट व्हर्टेक्स कुठला आहे? सी. इथून तुम्ही ड्रॉ करा परपेंडिक्युलर आणि हा जो परपेंडिक्युलर आहे, हा जो परपेंडिक्युलर आहे मी इथं एफ नाव देतो. मग थर्ड एक्झाम्पल मध्ये ट्रायंगलचा बेस एबी असणार आणि ट्रायंगलची हाईट सी एफ असणार. आता आपल्याला तिन्ही केसेसमध्ये, तिन्ही एक्झाम्पलमध्ये ट्रायंगलचा बेस आणि हाईट माहिती आहे, म्हणजे इझिली आपण एरिया लिहू शकतो. तर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये एरिया येणार 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तर बेस असणार इथे बीसी इंटू हाईट असणार एडी. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये एरिया लिहिण्यासाठी फॉर्म्युला तोच असणार 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सेकंड एक्झाम्पल मध्ये बेस एसी असणार आहे आणि हाईट बीई असणार आहे. मग मी इथं लिहितो 1/2 इंटू बेस एसी इंटू हाईट बीई. आता आपण जाऊ थर्ड एक्झाम्पलकडे. ट्रायंगलचा एरिया असणार 1/2 इंटू बेस इंटू हाईट. इथे सांगा बरं ट्रायंगलचा बेस काय आहे? एबी. मी इथे लिहितो एबी इंटू ट्रायंगलची हाईट काय? सी एफ. चला इथपर्यंत पहिले तर तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. आता इथे एक महत्वाचा पॉइंट आहे बघा. तुम्ही फर्स्ट एक्झाम्पल पहा. ट्रायंगलचे तिन्ही अँगल, तुम्ही अँगल ए घ्या, अँगल बी घ्या किंवा तुम्ही अँगल सी सुद्धा पाहू शकता. हे तिन्ही अँगल लेस दॅन 90 डिग्री आहे. आणि जर अँगल लेस दॅन 90 डिग्री असेल तर त्या ट्रायंगलला आपण म्हणतो ॲक्यूट अँगल ट्रायंगल. म्हणजे या तिन्ही एक्झाम्पल मध्ये ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. तुम्ही यानंतरचा क्वेश्चन पहा. ह्या क्वेश्चन मध्ये जो ट्रायंगल आहे ए बी सी, ह्या ट्रायंगल मध्ये जो अँगल बी आहे हा ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे आणि म्हणून आपण या ट्रायंगलला म्हणणार ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल. मग तुम्हाला ह्या ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगलसाठी एरिया लिहायचा आहे आणि एरिया लिहिण्यासाठी तुम्हाला इथे बीसी ला बेस कन्सिडर करायचंय.
मग सर हाईट कशी ड्रॉ करणार? आता बघा, बेस जर बीसी असेल तर याचा अपोजिट व्हर्टेक्स कुठला आहे? ए. इथून आपण ड्रॉ करणार परपेंडिक्युलर. पण महत्वाचा पॉइंट समजून घ्या, हा बी पासून सी पर्यंत हा जो एवढा पोर्शन आहे तुम्ही पाहू शकता, ह्या पोर्शन मध्ये परपेंडिक्युलर पॉसिबल नाही. इथे परपेंडिक्युलर जो आहे हा ट्रँगलच्या आउटसाइड मध्ये निघून जाणार. मग आपल्याला इथे ही जी साइड आहे बीसी, याला पुढे एक्सटेंड करायचंय. आणि आता हा जो परपेंडिक्युलर पॉइंट आहे याला मी इथे डी नाव देतो. मग आता तुम्ही इथे सांगा ट्रँगलची हाईट काय असणार? इथे ट्रँगलची हाईट आहे एडी, पण हा ऑब्ट्यूस अँगल ट्रँगल आहे म्हणून ट्रँगलची हाईट ट्रँगलच्या आउटसाइड वरती प्रेझेंट असणार. बरोबर आहे. आता तुम्हाला बेस आणि हाईट दोन्ही माहित आहे, म्हणजे तुम्ही या ट्रँगलचा एरिया लिहू शकता. एरियाचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता हाईट तर एडी फिक्स झाली, हाईट एडी फिक्स झाली. बरेच जण कन्फ्यूज होतात की सर बेस बीसी घ्यायला पाहिजे की हा कंप्लीट डी पासून डीसी घ्यायला पाहिजे. तर एक लक्षात घ्या, हा जो एवढा पोर्शन आहे हा ट्रँगलचा पार्ट आहे का? नाही, हा तर ट्रँगलच्या बाहेर आहे. मग याला आपल्याला कन्सिडर करता येणार नाही. मग बेसमध्ये फक्त आपल्याला काय घ्यावं लागेल? बीसी. मग एरिया येणार 1/2 इंटू बेस बीसी इंटू हाईट काय असणार सांगा? एडी. चला, इथपर्यंत सर्वांना क्लिअरिटी आहे. मग आपण पुढे जाऊ. आता इथे बघा, आपल्याला इथे दोन ट्रँगल्स दिलेले आहे. तुम्हाला या दोन्ही ट्रँगलचा एरिया फाइंड करायचा आणि नंतर त्या एरियाचा रेशो घ्यायचा. सर रेशो म्हणजे तुम्हाला त्याला डिवाइड करायचंय. आता बघा, हा जो फर्स्ट ट्रँगल आहे याचा बेस मी B1 घेतो आणि ह्या ट्रँगलची जी हाईट आहे ही हाईट मी H1 घेतो. सेकंड ट्रँगलकडे या, ह्या ट्रँगलचा बेस मी B2 घेतो आणि ह्या ट्रँगलची हाईट मी H2 घेतो. आता तुम्हाला बेस आणि हाईट माहित आहे म्हणजे तुम्ही एरिया लिहू शकता. तर बघा, आता फर्स्ट ट्रँगलचा एरिया A1 मी इथे लिहितो. एरियाचा फॉर्म्युला 1/2 इंटू बेस किती आहे B1 इंटू ट्रँगलची हाईट काय H1. बरोबर. त्यानंतर सेकंड ट्रँगलचा आपण एरिया लिहू A2. एरियाचा फॉर्म्युला 1/2 इंटू ह्या ट्रँगलसाठी बेस किती आहे B2 इंटू हाईट किती आहे सांगा H2. मग आपल्याकडे दोन्ही ट्रँगलचे इंडिव्हिज्युअल एरिया आहे. आता तुम्हाला या दोन्ही एरियाचा रेशो घ्यायचा, म्हणजे एरिया आपण इथे आता डिवाइड करणार आहे. मग मी इक्वेशन लिहितो, A1 अपॉन A2 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ A1 काय आहे? 1/2 इंटू B1 इंटू H1. मी इथे ठेवतो 1/2 इंटू हे B1 इंटू H1. सेकंड ट्रँगलचा एरिया 1/2 इंटू B2 इंटू H2. इथे 1/2 आणि 1/2 कॅन्सल होणार आणि कॅन्सल झाल्यानंतर इक्वेशन काय बनणार तुम्ही एकदा बघा. A1 अपॉन A2 इज इक्वल टू न्यूमरेटरला काय? B1 इंटू H1. मी इथे लिहितो B1 इंटू H1. डिनॉमिनेटरला B2 इंटू H2, B2 इंटू H2. हे इम्पॉर्टंट इक्वेशन आहे, हे तुम्हाला इक्वेशन पाठ ठेवायचंय. A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण दोन मॉडिफिकेशन पुढे करणार आहे. आता समजून घ्या मॉडिफिकेशन काय असणार. तर यातलं जे फर्स्ट मॉडिफिकेशन आहे ते मॉडिफिकेशन आहे, जर ट्रँगलचा बेस सेम असेल तर काय होईल? बेस सेम. मग मला सांगा बरं, जर ट्रँगलचा बेस सेम असेल तर फर्स्ट ट्रँगलचा बेस B1 आणि सेकंड ट्रँगलचा बेस B2 हे इक्वल असणार. बरोबर. जर ट्रँगलचा बेस सेम आहे तर B1 B2 इक्वल असणार. किंवा दुसरी पॉसिबिलिटी, दोन्ही ट्रँगलची हाईट सेम होऊ शकते. हाईट सेम. मग जर ट्रँगलची हाईट सेम असेल तर फर्स्ट ट्रँगलची हाईट H1 आणि सेकंड ट्रँगलची हाईट H2 दोन्ही कशा असणार? इक्वल असणार. मग सांगा बरं इक्वेशन कसं बनेल. तर आता बघा, फर्स्ट केसमध्ये बेसिस सेम आहे तर मग A1 अपॉन A2 याचं इक्वेशन बनणार. जर B1 आणि B2 इक्वल असेल तर इक्वेशन मधून B1 B2 कॅन्सल होणार. मग एरियाच्या रेशोमध्ये फक्त हाईट H1 आणि H2 शिल्लक असणार, म्हणजे A1 अपॉन A2 येणार H1 अपॉन H2. सेकंड केसमध्ये इक्वेशन कसं मॉडिफाय होईल? सेकंड केसमध्ये दोन्ही ट्रँगलच्या हाईट सेम आहे, म्हणजे H1 इज इक्वल टू H2 आणि H1 H2 जर सेम असेल, H1 H2 जर सेम असेल तर इक्वेशन मधून कॅन्सल होणार, म्हणजे एरियाच्या रेशोमध्ये फक्त B1 अपॉन B2 शिल्लक असणार. म्हणजे इक्वेशन येणार A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. तर तुम्हाला ह्या तिन्ही इक्वेशन पार्ट असायला पाहिजे. पहिले तर हे मेन इक्वेशन पार्ट ठेवा, त्यातलं हे मॉडिफिकेशन आपण इझिली करू शकतो. बरं, हे इक्वेशन तर तुम्हाला पाठ पाहिजे विथ रिझन. सर रिझन काय लिहायचं? आता बघा, हे जे फर्स्ट इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशन याला मी स्टेटमेंट मध्ये कन्व्हर्ट करणार आहे आणि ते स्टेटमेंट आपल्यासाठी इथं रिझन असणार. आता बघा, हा जे डिवाइड वाला सिंबल आहे याला आपण वाचणार रेशो, याला वाचणार आपण रेशो. इथे सुद्धा हा जो डिवाइडचा सिंबल आहे हा आपल्यासाठी काय असणार? रेशो.
हे साइन तर सर्वांना माहिती आहे, इज इक्वल टू, मी ते लिहितो इज इक्वल टू, इज इक्वल टू, आणि हे सिंबल कशाचं आहे, प्रोडक्ट. बरोबर. आता बघा हे स्टेटमेंट मी इक्वेशन मध्ये कन्वर्ट करतो. बघा आता कसं कन्वर्ट करायचं. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. ठीक आहे, मी इकडे लिहितो स्टेटमेंट. फर्स्ट इक्वेशन जे आहे, इक्वेशन आहे a1 अपॉन a2 इज इक्वल टू b1 इंटू h1 अपॉन b2 इंटू h2. तर मी इथं स्टेटमेंट लिहितो आणि ते स्टेटमेंट आपल्यासाठी रिझन असणार. ठीक आहे, बघा स्टेटमेंट काय म्हणणार. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, मी इथं लिहितो रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, टू ट्रायंगल्स याला काय वाचणार तुम्ही, इज इक्वल टू, मी इथे लिहितो इज इक्वल टू, पुढे काय येणार, रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ, हे स्टेटमेंट बनवता यायला पाहिजे तुम्हाला, प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट, देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट. चला इथपर्यंत पहिले तर तुम्हाला क्लिअरिटी असायला पाहिजे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट काय बनणार, मी इक्वेशन लिहितो पहिले तर a1 अपॉन a2 इज इक्वल टू. आता इथे आपण काय करणार, दोन्ही ट्रायंगलचे बेसिस सेम घेणार. जर बेसिस सेम असेल तर बेसिस इक्वेशन मधून b1 b2 कॅन्सल होणार, मग येणार h1 अपॉन h2. हे एकदम सिंपल रिझन आहे बघा. ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेसिस, मी इथे लिहितो ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेसिस, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेसिस. त्यानंतर थर्ड नंबरचं इक्वेशन काय बनेल, थर्ड नंबर a1 अपॉन a2 इज इक्वल टू. आता बघा पहिल्या केसमध्ये आपण दोन्ही ट्रायंगलचे बेसिस सेम घेतले होते, आता आपण हाईट सेम घेऊ. मग काय होईल, जर हाईट सेम असेल तर h1 h2 इक्वल होणार, रेशो मधून कॅन्सल होणार, एरियाच्या रेशोमध्ये फक्त बेसिस शिल्लक असणार, म्हणजे b1 अपॉन b2. मग आपण इथे हाईट सेम घेतली, मग रिझन मध्ये काय लिहिणार आपण, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट. आता बघा तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 साठी हे 3 इक्वेशन विथ रिझन पाठ ठेवायचे. प्रॅक्टिस सेट 1.1 साठी हे 3 रिझन विथ इक्वेशन तुम्हाला पाठ असायला पाहिजे. तर पहिले तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट, मग आपण पुढे जाऊ. आता बघा टेक्स्टबुक मध्ये ह्या 2 कंडिशन दिल्या आहे, ह्या 2 कंडिशन आपण ऍज अ एक्झाम्पल म्हणून सॉल्व्ह करणार. बघा आता पहिले तर तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी एरियाचा रेशो जो असतो ना त्याचं इक्वेशन मला सांगा बरं. a1 अपॉन a2 इज इक्वल टू b1 इंटू h1 अपॉन मध्ये येणार ते b2 इंटू h2. आता जर ट्रायंगलचे बेसिस सेम असेल तर b1 b2 कॅन्सल होणार आणि एरियाच्या रेशोमध्ये फक्त h1 अपॉन h2 येणार. जर ट्रायंगलची हाईट सेम असेल तर h1 अपॉन h2 कॅन्सल होणार आणि एरियाच्या रेशोमध्ये फक्त काय येणार, b1 अपॉन b2. मग आता आपण एक्झाम्पल फर्स्ट कडे जाऊ. एक्झाम्पल फर्स्ट मध्ये 2 ट्रायंगल दिले. पहिला ट्रायंगल आहे आपला ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे PQR, आणि तुम्हाला दोन्ही ट्रायंगलचा जो एरिया आहे ह्या एरियाचा रेशो घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला बेस आणि हाईट चेक करावी लागेल. मग आता बघा फर्स्ट ट्रायंगल साठी बेस काय असणार BC आणि याला परपेंडिक्युलर हाईट काय असणार AD किंवा त्याला तुम्ही H सुद्धा म्हणू शकता. आता या सेकंड ट्रायंगल कडे, सेकंड ट्रायंगलचा बेस काय QR आणि याला परपेंडिक्युलर हाईट काय PS किंवा तुम्ही याला H म्हणू शकता. मग तुमचं ऑब्झर्वेशन इथे असायला पाहिजे दोन्हीही ट्रायंगल साठी हाईट सेम आहे. जर हाईट सेम असेल तर h1 h2 कॅन्सल होणार, म्हणजे एरियाच्या रेशोमध्ये फक्त b1 अपॉन b2 येणार. मग ह्या दोन्ही ट्रायंगलचा जो एरिया आहे हा एरिया येणार b1 अपॉन b2. हाईट कॅन्सल झाली कारण दोन्ही ट्रायंगल साठी हाईट सेम आहे. मग इथं रिझन मध्ये तुम्हाला लिहावं लागेल ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट. जॉमेट्री मध्ये ना रिझन महत्वाचे, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट्स. आता बघा B1 काय आहे, बेस B1 मी इथे लिहितो बेस B1. तर पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे BC, इथे लिहावं लागेल तुम्हाला BC अपॉन सेकंड ट्रायंगलचा बेस आहे QR. चला इथपर्यंत पहिले तर तुम्हाला क्लिअरिटी असायला पाहिजे. आता सेकंड क्वेश्चन कडे या. सेकंड क्वेश्चन मध्ये सुद्धा 2 ट्रायंगल आहे. पहिला कुठला ट्रायंगल आहे ABC, इथे पाहू शकता ABC हा मोठावाला ट्रायंगल. पहिले तर मी बेस आणि हाईट इथे मार्क करून घेतो. बेस काय आहे AB हा मोठावाला ट्रायंगल बरं का, ABC हा मोठावाला ट्रायंगल. बेस काय AB आणि बेसला परपेंडिक्युलर हाईट काय CD किंवा त्याला तुम्ही H1 म्हणू शकता. सेकंड ट्रायंगल कुठला आहे APB, चेक करा बरं एकदा APB म्हणजे हा छोटावाला ट्रायंगल
बरोबर आहे. ह्या ट्रँगलचा बेस काय असणार? ह्या ट्रँगलसाठी सुद्धा बेस ए बीच आहे. लक्षात घ्या, ह्या पण ट्रँगलसाठी बेस काय आहे? ए बी. पण ह्या ट्रँगलसाठी हाईट काय? पी क्यू, किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता? H2. मग सांगा बरं, एरियाचा रेशो लिहिण्यासाठी आपल्याला एरियाचा रेशो लिहायचा आहे. एरियाचा रेशो लिहिण्यासाठी पहिले तुम्हाला चेक करायचं आहे की सेम काय, बेस की हाईट. इथे पहा, दोन्ही ट्रँगलसाठी बेस सेम आहे. जर बेस सेम असेल तर इक्वेशन मधून B1 B2 कॅन्सल होणार, म्हणजे एरियाच्या रेशोमध्ये फक्त येणार H1 अपॉन H2. इथं लिहायचं रिझन तुम्हाला, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेसेस. आता बघा, तुम्ही H1 H2 ठेवू शकता किंवा H1 H2 च्या व्हॅल्यू तिथे रिप्लेस करू शकता. H1 काय आहे? CD लिहून टाका इथे, CD डिवाइड बाय H2 काय आहे? PQ लिहून टाका इथे, हे येणार तुमचा PQ. आता याचा तुम्ही घेऊन टाका स्क्रीनशॉट, मी साईडला येतो. चला, घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण आता जाऊ प्रॅक्टिस सेट 1.1 आणि क्वेश्चन नंबर फर्स्ट तुमच्या डोळ्यासमोर बघा. क्वेश्चन काय दिलेलं मी एकदा वाचून घेतो. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. The base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला 3 पॅरामीटरची गरज पडणार. पहिले एरिया, त्यानंतर बेस आणि हाईट. आता बघा, जो फर्स्ट ट्रायंगल आहे, ह्या फर्स्ट ट्रायंगल साठी मी एरिया A1 घेतो, बेस B1 घेतो आणि हाईट H1 घेतो. सेकंड ट्रायंगल साठी एरिया A2 घ्या, बेस B2 घ्या, हाईट H2 घ्या. हे पूर्ण लिहावं लागेल तुम्हाला. लेट A1 B1 H1 हे काय असणार आहे? एरिया, त्यानंतर बेस एंड शेवटी काय? हाईट. पण हे A1 B1 H1 एरिया बेस हाईट कुणासाठी आहे? फर्स्ट ट्रायंगल साठी, फर्स्ट ट्रायंगल, बरोबर. त्यानंतर A2 B2 H2 काय? सेम एरिया बेस अँड हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. ठीक आहे, मी ते लिहितो, एरिया बेस अँड हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. आता तुम्हाला डेटा सांगायचा आहे, क्वेश्चन मध्ये जो दिलेला आहे तो डेटा. आता बघा, बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगलचा बेस B1 किती आहे? 9. मी इथे लिहितो B1 इज इक्वल टू 9. फर्स्ट ट्रायंगलची हाईट H1 किती आहे? 5. लिहा इथे H1 इज इक्वल टू 5. आता सेकंड ट्रायंगल कडे या. सेकंड ट्रायंगलचा जो बेस आहे, हा बेस किती आहे? 10. सेकंड ट्रायंगल साठी B2 घ्यावं लागेल, 10 दिलेलं आहे. आणि हाईट बघा बरं एकदा, हाईट H2 घ्यावी लागेल आपल्याला, 6 आहे, बरोबर आहे. हाईट H2 इज इक्वल टू 6 आणि आपल्याला एरियाचा रेशो लिहायचा आहे, म्हणजे A1 अपॉन A2. मग मी ते लिहितो पहा, A1 अपॉन A2 इज इक्वल टू. आता एकदा चेक करा, बेस किंवा हाईट काही सेम आहे का? बघा बरं, फर्स्ट ट्रायंगलचा बेस 9, सेकंडचा 10, बेसेस तर सेम नाही. हाईट सुद्धा चेक करू शकता, 5 आणि 6 सेम आहे का? नाही. मग आपलं जनरल इक्वेशन तुम्हाला लिहायचं. काय इक्वेशन आहे? B1 इंटू H1 अपॉन मध्ये येणार B2 इंटू H2. पण जॉमेट्री मध्ये रिझन तुम्हाला लिहावं लागेल. काय येणार रिझन? स्टेटमेंट बनवता यायला पाहिजे. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. हे रिझन तुम्ही लिहाल, मी ब्लँक सोडून देतो याला. ठीक आहे, रिझन लिहावं लागेल बरं का, हे रिझन लिहायचं तुम्ही. आता मी ते व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करतो. सांगा बरं, B1 काय आणि H1 काय? B1 9, H1 5, म्हणजे हे येणार तुमचं 9 इंटू 5 अपॉन मध्ये B2 10, H2 6. मग मी इथे लिहितो 10 इंटू 6. बस आता कॅल्क्युलेशन आहे, बेसिक कॅल्क्युलेशन आहे. बघा आता हे 9 आणि 6 3च्या टेबलमध्ये कॅन्सल होतात. करा मग कॅन्सल. 3 3 जा 9, 3 2 जा 6. 5 आणि 10 5च्या टेबलमध्ये कॅन्सल होतात. 5 1 जा 5, 5 2 जा 10. मग कॅल्क्युलेशन केल्यानंतर न्यूमरेटरला काय आहे? सर 3 इंटू 1 जे येणार तुमचं 3. डिनॉमिनेटरला 2 इंटू 2 हे येणार 4. म्हणजे फायनली एरियाचा जो रेशो आला A1 अपॉन A2 हा एरियाचा रेशो आलेला आहे तुमचा 3 अपॉन 4 आणि हेच आपलं असणार फायनल आन्सर. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन टाका. चला, घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. आता बघा, सेकंड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला ही डायग्राम दिलेली आहे, हा पूर्ण डेटा दिलेला आहे आणि मेन क्वेश्चन आहे ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा आपल्याला रेशो लिहायचा आहे. पहिले मला तुम्ही रेशो ऑफ एरियाचा ऍक्च्युअल फॉर्म्युला आठवून सांगा बरं. A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आणि जर बेसेस सेम असेल तर B1 B2 कॅन्सल होणार, जर हाईट सेम असेल तर H1 H2 कॅन्सल होणार. आता इथे बघू आपण दोन ट्रायंगल. पहिले तर मी ते हायलाइट करून घेतो. बघा, फर्स्ट ट्रायंगल काय दिलेला आहे? ABC. ABC म्हणजे हा वाला ट्रायंगल येतो फर्स्ट ट्रायंगल.
बरोबर आहे. त्यानंतर बरं ह्या ट्रँगलसाठी जर बोलायचं झालं तर बेस काय असणार, सर बेस ए बी असणार. बरं ट्रँगलची हाईट काय असणार, ह्या ट्रँगलची हाईट असणार बीसी. बरोबर आहे. याच्यासोबत सेकंड नंबरचा ट्रँगल कुठला आहे, सर तो ट्रँगल ए डी बी. म्हणजे कसा येणार बरं तो ट्रँगल, हा ए पॉइंट, हा डी पॉइंट आणि हा बी पॉइंट, हाच ट्रँगल आहे का तो ए डी बी. बरं ह्या ट्रँगलसाठी बेस आणि हाईट मार्क करा बरं एकदा. ह्या ट्रँगलसाठी जर बोलायचं झालं तर बेस आपण ए बी घेऊ, मग बेसला परपेंडिक्युलर हाईट काय येणार सांगा, एडी. आता सांगा तुमचं ऑब्झर्वेशन काय, दोन्ही ट्रँगलसाठी सेम काय आहे, बेस की हाईट. सर एकदम सिंपल आहे, दोन्ही ट्रँगलसाठी बेस ए बी सेम आहे. आणि जर मग बेसेस सेम असेल तर इक्वेशन मधून B1 आणि B2 कॅन्सल होणार. म्हणजे एरियाच्या रेशोमध्ये फक्त आपल्याला हाईट H1/H2 घ्यायची. मग आता सोल्युशन लिहायचं कसं, पहिले तर याला कॉपी करून इथे पेस्ट करतो मी सोल्युशन पार्ट मध्ये. एरिया ऑफ ट्रँगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल एडीबी. आता एरियाच्या रेशोमध्ये फक्त काय येणार, हाईट H1/H2. रिझन महत्वाचं आहे, काय येणार इथे रिझन, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेसेस. बरोबर. आता व्हॅल्यू ठेवा बरं. H1 फर्स्ट ट्रँगलची हाईट काय बीसी, H2 सेकंड ट्रँगलची हाईट काय एडी. आणि या सर्व व्हॅल्यूज आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन आहे. चेक करा बरं. बीसी किती आहे 4, एडी किती आहे 8. लिहा बीसी 4 आपण मध्ये एडी 8. चला 4च्या टेबलमध्ये कॅन्सल करा. 4 1 जा 4 आणि हे 4 2 जा 8. म्हणजे आन्सर काय आलं तुमचं 1/2. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. स्क्रीनशॉट घेऊन टाका किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही याला लिहू शकता. चला घेतलाय स्क्रीनशॉट, मग आपण पुढे जाऊ. आता आपण पहिले क्वेश्चन नंबर 5 डिस्कस करू. सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे, मग आपण 3 आणि 4 कडे जाऊ. आता बघा क्वेश्चन मध्ये आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे, ही फिगर दिलेली आहे आणि सोबत सब क्वेश्चन आपल्याला इथे विचारलेले. आता आपण 1 बाय 1 क्वेश्चन इथे सॉल्व्ह करू. आता बघा फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी हे दोन ट्रँगल तुम्हाला पहिले तर हायलाइट करायचे. बरं एक काम करा, एरियाचा ऍक्च्युअल फॉर्म्युला सांगा बरं. A1/A2 प्रॅक्टिस सेट 1.1 साठी हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ असायला पाहिजे. आणि जे पॅरामीटर सेम असेल ते आपण रेशो मधून कॅन्सल करणार. आता या इकडे डायग्रामकडे, तर इथे आपल्याला पहिला ट्रँगल घ्यायचा आहे PQB. मी ते हायलाइट करणार आहे बघा तो ट्रँगल PQB. तर चेक करा हा कुठला पॉइंट आहे P, हा कुठला पॉइंट आहे Q, हा कुठला पॉइंट आहे B. PQB म्हटल्यानंतर हाच ट्रँगल बनेल का, हो सर हाच ट्रँगल बनणार. बरं ह्या ट्रँगल बद्दल जर बोलायचं झालं तर बेस काय असणार, मी BQ घेतो. मग याच्या करस्पॉन्डिंग हाईट काय असणार, सर PQ असणार. चला इथपर्यंत क्लिअरिटी आहे. सोबत दुसरा ट्रँगल कुठला एकदा चेक करून घ्या बरं. सर दुसरा ट्रँगल आहे PBC. मी एकदा तिन्ही पॉइंट मार्क करतो इथे. हा एक P पॉइंट आहे, नंतर एक B पॉइंट आहे आणि नंतर एक C पॉइंट आहे. त्याला याला जॉईन करणारा एक ट्रँगल मी इथे ड्रॉ करतो. आता ह्या ट्रँगल बद्दल जर बोलायचं झालं, कुठला ट्रँगल PBC. ह्या ट्रँगलसाठी बेस काय असणार, सर BC असणार. ह्या ट्रँगलसाठी हाईट काय असणार, सर PQ असणार. मग तुम्ही सर्वजण विचार करून सांगा, इथे पाहून सांगा दोन्ही ट्रँगलसाठी सेम काय आहे. सर बेस तर काही सेम नाही. फर्स्ट ट्रँगलसाठी बेस BQ आहे आणि सेकंड ट्रँगलसाठी BC आहे, पण दोघांची हाईट मात्र सेम आहे. फर्स्ट ट्रँगलसाठी हाईट किती आहे PQ, सेकंड ट्रँगलसाठी PQ. जर हाईट सेम असेल तर एरियाच्या रेशोमधून H1 आणि H2 कॅन्सल होणार. म्हणजे शिल्लक काय राहणार, फक्त B1/B2. रिझन मध्ये काय लिहावं लागेल, ट्रँगल्स हॅव्हिंग सेम हाईट. बरोबर, ट्रँगल्स हॅव्हिंग सेम हाईट. हे रिझन महत्वाचे बरं का, सेम हाईट्स. मग चला सांगा बरं आता फर्स्ट ट्रँगलचा बेस B1 काय. बरं एक काम करा, हे रिझन तुम्ही लिसाल ना, मी याच्या समोरच याला कंटिन्यू करतो. इज इक्वल टू, हा आता सांगा फर्स्ट ट्रँगलचा बेस B1 काय आहे BQ. रिझन लिहायचंय बरं का तुम्हाला, BQ अपॉन सेकंड ट्रँगलचा बेस काय आहे BC. लिहून टाका इथे अपॉन मध्ये BC. ठीक आहे. आता यानंतर दोन ट्रँगल पहिले तर तुम्हाला हायलाइट करून घ्यायचे. सांगा फर्स्ट ट्रँगल कुठला आहे PBC. मी तिन्ही पॉइंट एकदा इथे मार्क करतो. P सोबत हा B आणि त्यानंतर हा C आणि तिन्ही पॉइंटला जॉईन करणारा मी ते एक ट्रँगल सुद्धा ड्रॉ करून घेतो. आता पहिले एक काम करा, बेस आणि हाईट इथे मार्क करून ठेवा. तर ह्या ट्रँगल साठी बेस काय असणार, सर BC असणार. हाईट काय असणार, PQ असणार. इथपर्यंत क्लिअरिटी आहे. सेकंड नंबरचा ट्रँगल कुठला आहे बरं, सर सेकंड नंबरचा ट्रँगल आहे ABC. चेक करा बरं, तिन्ही पॉइंट एकदा मार्क करा इथे A, त्यानंतर हा B
आणि त्यानंतर हा सी, तिन्ही पॉइंटला जॉईन करणारा मी इथे ड्रॉ करतो एक ट्रँगल. आता ह्या ट्रँगलसाठी, हा जो ग्रीन कलर मध्ये, ह्या ट्रँगलसाठी बेस आणि हाईट आपण मार्क करून घेऊ. तर बेस काय असणार सर, बीसी असणार. हाईट काय असणार, एडी असणार. मग पहा बरं, आता तुम्ही दोन्ही ट्रँगलसाठी सेम काय आहे सर, दोन्ही ट्रँगलसाठी बेस सेम आहे. एक हा रेड वाला ट्रँगल पाहू शकता, एक ग्रीन वाला ट्रँगल पाहू शकता. दोघांसाठी काय सेम आहे, बेस. हाईट सेम आहे का, नाही. एका ट्रँगलसाठी हाईट पी क्यू आहे, दुसऱ्या ट्रँगलसाठी एडी आहे. इथे काय सेम आहे, बेस सेम आहे. मग जर बेसेस सेम असेल तर इक्वेशन मधून B1 B2 कॅन्सल होणार, म्हणजे एरियाच्या रेशोमध्ये फक्त काय येणार, H1/H2. इथं रिझन महत्वाचं आहे, ट्रँगल्स हॅव्हिंग सेम बेसिस. हे तुम्ही लिहायचंय बरं का. हा, आता मी डायरेक्ट व्हॅल्यू ठेवतो. H1 किती, PQ, अपॉन मध्ये H2 काय, AD. चला, इथपर्यंत क्लिअरिटी आहे. त्यानंतर आपण येऊ आता थर्ड नंबरच्या क्वेश्चनकडे. पहिले काय करा, दोन्ही ट्रँगल मार्क करून घ्या बरं. पहिला ट्रँगल काय, ABC. चेक करा, हा कुठला पॉइंट आहे, A. हा कुठला पॉइंट आहे, B. हा कुठला पॉइंट आहे, C. ठीक आहे, तर हा ट्रँगल मी पहिले कंप्लीट करून घेतो. आता बेस आणि हाईट इथे मार्क करून घ्या. बेस काय असणार आहे मोठ्यावाल्या ट्रँगलसाठी सर, बेस असणार BC आणि याला परपेंडिक्युलर हाईट असणार AD. इथपर्यंत क्लिअरिटी आहे. सेकंड नंबरचा ट्रँगल मी ग्रीन कलरने दाखवतो. आता बघा, सेकंड नंबरचा ट्रँगल काय, ADC. चेक करा बरं, हा कुठला पॉइंट आहे, A. हा कुठला पॉइंट आहे, D. हा कुठला पॉइंट आहे, C. तर हा ट्रँगल मी इथे पहिले तर कंप्लीट करून घेतो. बघा, आता ह्या ग्रीन कलरवाल्या ट्रँगलसाठी बेस काय असणार सर, बेस असणार DC. बरं, हाईट काय असणार, हाईट असणार AD. आता चेक करा, रेड कलर वाला जो ट्रँगल आहे आणि ग्रीन कलर मध्ये जो ट्रँगल आहे, दोघांसाठी काय सेम आहे सर, दोघांसाठी हाईट सेम आहे. बेसेस सेम आहे का, नाही. हा जो रेड कलर मध्ये मोठावाला ट्रँगल, याचा बेस काय, BC आणि याचा बेस काय सांगा, DC. सेम काय सर, हाईट सेम आहे. दोघांसाठी काय सेम आहे, हाईट. मग सांगा बरं, रेशो कसा बनेल, तर जर दोन्ही ट्रँगलच्या हाईट सेम असेल तर इक्वेशन मधून H1H2 कॅन्सल होणार, म्हणजे फक्त काय येणार सांगा, B1/B2. रिझन तुम्हाला लिहायचं आहे, ट्रँगल्स हॅव्हिंग सेम हाईट. आणि त्यानंतर मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. सांगा B1, फर्स्ट ट्रँगलचा बेस काय, BC. इथे मी लिहितो BC अपॉन सेकंड ट्रँगलचा बेस काय, DC. चला, इथपर्यंत क्लिअरिटी आहे. यानंतरचा क्वेश्चन बघा. दोन ट्रँगल पहिले हायलाइट करा, ADC. यावर इकडे मग ADC, हा कुठला पॉइंट आहे, A. हा कुठला पॉइंट आहे, D. आणि सोबत कुठला पॉइंट आहे, C. ठीक आहे, हा ट्रँगल मी पहिले ते मार्क करतो. आता यानंतर तुम्ही हायलाइट करून ठेवा बेस आणि हाईट. मग सांगा, ह्या ट्रँगलसाठी बेस काय, DC. हाईट काय, AD. बरोबर. आता सोबत सेकंड नंबरचा ट्रँगल कुठला आहे, ग्रीन कलरने मी दाखवतो, PQC. एकदा बघा बरं, हा कुठला पॉइंट आहे, P. हा कुठला पॉइंट आहे, Q. हा कुठला पॉइंट आहे, C. चला, तिन्ही पॉइंट जॉईन करून ट्रँगल कंप्लीट करा. आता ह्या ट्रँगलसाठी बेस काय आहे, QC. हाईट काय आहे, PQ. आता इथे पहा बरं, काय सेम आहे, तर बेस सेम आहे की हाईट सेम आहे, दोन्ही सेम नाही. बघा, हा जो रेड वाला ट्रँगल आहे, बेस काय, DC. हा जो ग्रीन वाला ट्रँगल आहे, बेस काय, QC. सेम आहे का, नाही. हाईट चेक करा, हा जो फर्स्ट ट्रँगल आहे रेड, हाईट काय, AD. आणि सेकंड हाईट काय, PQ. दोन्ही सेम नाही. मग आपला रेग्युलर फॉर्म्युला सांगा, फॉर्म्युला काय येईल मग, एरियाचा रेशो B1/H1 अपॉन B2/H2. पण रिझन इथं खूप डेंजर आहे बरं का. डेंजर म्हणजे ते पूर्ण स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं आहे. काय बनेल स्टेटमेंट, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. या सर्व व्हॅल्यूज तुम्हाला इथे ठेवायच्या आहे. ठीक आहे, तर व्हॅल्यूज मी इथे ठेवतो बघा. B1H1 फर्स्ट ट्रँगल जो आहे हा रेड वाला, याचा बेस किती आहे, DC. मी इथे लिहितो बेस DC इंटू याची हाईट काय सांगा, AD. बरोबर. आता या ग्रीन कलर वाल्या ट्रँगलकडे B2/H2. तर हा जो ग्रीन वाला ट्रँगल आहे याचा बेस काय, QC इंटू याची हाईट काय सांगा, PQ. चला, इथपर्यंत क्लिअरिटी सर्वांना. याचा तुम्ही घेऊन टाका स्क्रीनशॉट. चला, घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. यानंतरचा क्वेश्चन बघा, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये तुम्हाला ही फिगर दिलेली पहिले तर, ठीक आहे, हा पूर्ण डेटा दिलेला आहे. आणि मेन क्वेश्चन आपल्याला ह्या ट्रँगल मध्ये QT ही व्हॅल्यू फाइंड करायची. QT म्हटल्यानंतर हे आपल्याला फाइंड करायचं. आता मी एक क्वेश्चन विचारतो, त्या क्वेश्चनचे तुम्ही मला आन्सर द्या. तुम्ही काय करा, हा जो ट्रँगल आहे PQR, ह्या ट्रँगल वरती फोकस करा. हा ट्रँगल बघा PQR. ठीक आहे, ह्या ट्रँगलचा तुम्हाला एरिया लिहायचा आहे. मग एरियाचा फॉर्म्युला काय, एरिया ऑफ अ ट्रँगल. कुठला ट्रँगल आहे तो, PQR.
कुठल्याही ट्रँगलचा एरिया लिहिण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस मी सांगणार, त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला हाईट सिलेक्ट करायची आहे. तुम्हाला बेस घ्यायचा आहे PR. मग सांगा बरं हाईट काय असणार? सर याची हाईट असणार QT. बरोबर आहे, कारण जर मी बेस PR घेतला त्याच्या अपोजिट वाला जो व्हर्टेक्स आहे Q, इथून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. बरोबर आहे. मग सांगा बरं एरिया काय येणार तर ट्रँगलचा 1/2 इंटू बेस काय घेतला आपण PR, मी ते लिहितो PR इंटू हाईट काय घेतली सांगा QT. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट. आता एक काम करा, याला मी एकदा डिलीट करतो पूर्ण. तोच ट्रँगल बघायचा आहे तुम्हाला PQR वाला, हाच ट्रँगल, याच ट्रँगल वरती तुमचा फोकस असू द्या. आता माझा क्वेश्चन आहे, तुम्ही सेम ट्रँगलचा एरिया सांगा, पण ह्या वेळेस तुम्हाला बेस घ्यायचा आहे RQ. मग सांगा बरं ट्रँगलची हाईट काय असणार? हा सर आम्हाला आता माहिती आहे, हा जो बेस आहे RQ, याचा अपोजिट वाला जो व्हर्टेक्स आहे P, इथून आम्हाला ड्रॉ करायचा आहे परपेंडिक्युलर ह्या साईडला पुढे एक्सटेंड करून. बरोबर आहे. मग सांगा बरं बेस काय RQ आणि हाईट काय सांगा PS, याला आपण पुढे एक्सटेंड करतो, हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर. मग सांगा बरं ट्रँगलचा एरिया कसा येईल तर सेम ट्रँगलचा एरिया ऑफ अ ट्रँगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू ह्या वेळेस बेस काय आहे RQ इंटू हाईट काय आहे PS. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर सेकंड. आता तुम्ही दोन्ही इक्वेशन पहा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आता एकदा चेक करा, दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड एरिया ऑफ ट्रँगल PQR, इथे पण एरिया ऑफ ट्रँगल PQR सेम आहे. जर लेफ्ट हँड साइड सेम असणार याचा अर्थ राईट हँड साइड सुद्धा सेम. एखाद्या इक्वेशन मध्ये जर लेफ्ट हँड साइड बॅलन्स असेल, बॅलन्स म्हणजे इक्वल, तर राईट हँड साइड सुद्धा बॅलन्स असणार. मग इक्वेशन कसं बनेल? ह्या दोघांना इक्वेट करून टाका. 1/2 इंटू PR इंटू QT इज इक्वल टू 1/2 इंटू RQ इंटू PS. आता बघा बरं इक्वेशन मधून काय कॅन्सल होणार तर पहिले तर 1/2 आणि 1/2 कॅन्सल होणार. बाकी पूर्ण इक्वेशन वाचून दाखवा. इक्वेशन आहे बघा PR इंटू QT इज इक्वल टू RQ इंटू PS. मला काय फाइंड करायचंय? मला QT फाइंड करायचंय. याला एकटं करा बरं. सर कसं करायचं? हा नंबर मल्टिप्लाय मध्ये पलीकडे गेल्यानंतर डिवाइड, म्हणजे QT इज इक्वल टू येणार RQ इंटू PS. याला मी ॲज इट इज ठेवलं. फक्त याच्या अपॉन मध्ये काय असणार सांगा PR. बस आता व्हॅल्यूज ठेवा. सांगा RQ किती? सर RQ 6 दिलेलं आहे, ठेवा इथे. इंटू PS किती? PS सुद्धा 6 आहे. अपॉन मध्ये PR सांगा बरं. सर PR 12 आहे. याला आपण सॉल्व करू पुढे. कसं येणार सांगा ते? 6च्या टेबल मध्ये कॅन्सल करा. 6 1 जा 6, 6 2 जा 12 आणि 6/2 किती येणार सांगा 3. बघा एकदम सिंपल आहे. म्हणजे QT ची जी व्हॅल्यू आहे ही आपल्याकडे किती आलेली आहे 3. चला इथपर्यंत क्लिअरिटी सर्वांना. तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे त्यातला आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंड, क्वेश्चन नंबर थर्ड आणि क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट केले. यानंतरचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 आणि सर्वात इम्पॉर्टंट थेरम बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये जेवढे क्वेश्चन घेतले ते सर्व प्रॅक्टिस करून पहा. थँक्यू सो मच.